मार्केट पडणं ही आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? मित्रांनो, मला जेव्हा केव्हा मार्केट पडतं तेव्हा सर्वात जास्त आनंद होतो. याचं कारण असं आहे की भारत हा विकसनशील देश आहे. भारताचा विकास बाकी आहे. भारताची लोकसंख्या फार मोठी आहे आणि भारताचे जे मायक्रो इकॉनॉमिक्स पॅरामीटर ज्याला आम्ही म्हणतो ते फार सॉलिड आहेत. मित्रांनो, ब्रॉडर पिक्चर एवढं सुंदर आहे. येत्या काळामध्ये, येत्या 10-20 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये भारताची इकॉनॉमी फार मोठी होणार आहे आणि भारताचं शेअर मार्केटसुद्धा फार मोठं होणार आहे. जेव्हा जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की मार्केटमध्ये गुंतवण्याची संधी आहे. एखादी गोष्ट 100 रुपयाला मिळत होती आणि तीच गोष्ट जेव्हा 50 रुपयाला मिळायला लागते तेव्हा ती आनंदाने उपयोगी असेल तर जास्त घेतली पाहिजे. बघा, मला बुटांची गरज आहे. 100 रुपयाला बूट मिळत होते, मी 100 रुपयाला बूट घ्यायला तयार होतो आणि अचानक त्या बुटाची किंमत 50 रुपये झाली तर मला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? मला त्या बुटांची गरज आहे, मला वापरायला लागणार आहेत, मला माहीत आहे ती बूट माझ्याकडे असतील तर ऊन वारा पाऊस याच्यापासून माझं ते संरक्षण करू शकतात. पण ते 50ला मिळत असतील तर मी घेतले पाहिजे का नाही घेतले पाहिजे? तर मित्रांनो, नक्कीच घेतले पाहिजे. सेम थिंग हा विचार जर तुम्ही शेअर मार्केटच्या बाबतीत केला, स्टॉकच्या बाबतीत केला तर तुमच्या हे लक्षात येईल, हे स्टॉक ह्या ज्या कंपन्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये तर तुम्हाला सांभाळू शकतात. तुम्हाला डिव्हिडंडच्या माध्यमातून, कॅपिटल ॲप्रिशिएशनच्या माध्यमातून तुम्हाला वेल्थी करू शकतात, तुमचं जीवन सुखमय बनवू शकतात. मित्रांनो, मागच्या 22 वर्षात मी कितीतरी वेळा मार्केट पडताना पाहिलं आहे आणि त्या वेळेला एक सामान्य गुंतवणूकदाराला पेनफुल होऊन मार्केटमधून घरी जाताना पाहिलं. मित्रांनो, मार्केट जेव्हा पडतं तेव्हा ही आनंदाची संधी आहे. तुम्हाला जी गोष्ट 100 रुपयाला मिळते ती 50 रुपयाला विकत घेण्याची संधी आहे. त्यावेळी उलट तुम्ही अजून पैसे जमा करून टाकले पाहिजेत. एक तिथं 2 शूज घ्या, परत लागणारच आहेत. एक शेअर तिथं 2 शेअर घेण्याची संधी आहे. बरं, एवढ्या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये मी हे पाहिलं की मार्केट पडतं आहे, लोक घरी जात आहेत आणि त्याच्यानंतर मार्केट चांगल्या लेवलला जात आहे, वाढतं आहे आणि त्याच्यानंतर लोक आनंदाने परत गुंतवणुकीला येत आहेत. मला हे कळत नाही आहे की आपली जी मानसिकता आहे ती कशी आपण बदलत नाही आहात. एवढ्या वेळेला मार्केट पडलं आहे, एवढ्या वेळेला करेक्ट झालं आहे, एवढ्या वेळेला ते पडून पुन्हा सावरलं आहे. 2008चं घ्या, 2012ची 11ची परिस्थिती घ्या, 2016ला घ्या, 2020चा कोविड घ्या. मित्रांनो, मार्केट प्रत्येक वेळेला पडलं आहे आणि त्यांनी तुम्हाला संधी दिली आहे संपत्ती निर्माण करायची. पण तुम्ही घाबरता, भीता, विचार करता आणि त्याच्यापासून लांब पळता आणि ज्यावेळी मार्केट चांगल्या लेवलला पोचतं, महाग होतं, त्यावेळी मात्र तुम्ही धावत त्या मार्केटमध्ये येता. तर मित्रांनो, मला असं वाटतं की मार्केट पडल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला आनंद होईल की मी 1000 रुपयाचा माल घेत होतो, जिथं मला 10 युनिट मिळत होते, त्याच 1000 रुपयामध्ये आता मला 11 युनिट, 12 युनिट, 15 युनिट मिळायला लागलेले आहेत. 10,000 रुपयामध्ये 10 मिळत होते, आता 15 मिळतात. आनंद व्हायला पाहिजे, दुःख होण्याचं काही कारण नाही आहे. आणि ज्या दिवशी हा आनंद तुम्हाला मनापासून होईल की मार्केट पडलं आहे आणि ही मला संधी देत आहे अजून गुंतवणूक करायची, त्यावेळी तुमची मानसिकता ही श्रीमंतीची बनलेली असेल. तर जेव्हा केव्हा मार्केट पडेल त्याची वाट बघा आणि पडेल तेव्हा गुंतवायला उत्साहाने तयार राहा. हीच श्रीमंतीची मानसिकता आहे आणि ती मानसिकता तुम्ही बनवली तरच वेल्थ क्रिएट करू शकणार आहे. तर जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा आनंद उत्सव करा, पेढे वाटा आणि गुंतवणूक करा. धन्यवाद.